70 एकर जमीन सोनूला देण्यात यावी असं लिहिलं. सोना कोण आहे? मी आहे सोना. मी सोना आहे. आता बाबूवरनं भांडण होतात ना, तुम्ही दोघंही बाबू होतात ना आता. मगाशी फोन पूर्ण करायला दिला नाही तुम्ही. मगाशी तेच बोलवतो, माझा बाप लाडाने मला पम्या बाबू सोना, तूच माझा सोना असं बोलायचा. पम्या बाबू सोना. हा मी आहे सोना, तुम्ही माझ्या नावावर करते. लय करते दादा, मी सोना आहे. हे बघा, छोटू. गोंधळ घालू नका. ऐका आई, तुम्हीच सांगू शकता सोना कोण आहे? मी आहे शोना. माझं हिवाळ्यातलं नाव शोना आहे. तुझ्या जिभेला थंडी कशी वाजत नाही ग? ते म्हणायचे. आणि मग बाबू? ते उन्हाळा आणि पावसाळा चालायचं. आता मग कशी बोलली मी बाबू आहे आणि आता बाबूचं सोनं झालंय. नाही, ते प्रेमाने बाबू म्हणायचे, लाडात आल्यावर सोना म्हणायचे. ते म्हणायचे मेरा सोना बतक सोया नाही त्या असं अरे म्हणायचे. माझा बाप काय बोबडा होता काय यार? थोया नाही ते थोया नाही. ए तुम्ही काय बोबडा होता आहे? त्यांच्याशी थोया बोला. नाही ते काय? ए, उठून दा- उत्तर मी द्या. सोना आहे, का सांगतो रे? ती. मी तू सोना माझ्या आहे. अंगाला छोटू सोना मी आहे. छोटू सोनू. अंगाला कान ओला करू नको. बापाने पण सगळी लफडी करून ठेवली आहे तिकडे. मृत्यूपत्रात लिहायची ना नावं, काय ती कोणाची आहे ती, सोना बाबू. उठवा त्यांना आणि झापा आणि बदलायला लावा नावं. तुमच्या पिताश्रींनी लिहून ठेवलंय सगळं, बाबू सोना. आणि हेही लिहिलंय की 70 तोळे सोनं हे गुंड्याला देण्यात यावं. गुंड्या मी आता. गुंड्या मी आहे. हा मुस्कडीन. हा गुंड्या मी आहे. आवाज काढायचा नाही. गुंड्या मी आहे. माऊ दे का गुंड्याला का काहीतरी मिळते मला. एक मिनिट. मला एकदा कोपऱ्यात नेऊन बोललेलं लाडाने गुंड्या. हानी ना मग गुंड्या. मी गुंड्या, गुंड्या आता. कोण बाबू? काय ते तुम्ही तिघं ठरवा, कोण आहे गुंड्या बाबू सोना आणि काय तो सोक्षमोक्ष लावायचा. ठरवा. एक मिनिट घेता यावा. आता सगळं मंजूर करूया, नंतर आपापसात वाटून घेवा. चालेल? दिसेल ना पण. दिन जेव्हा शपथ हा. व बाई बाई हा गोंड्या, हा बाबू आणि मी शोना. हा हा गुंड्या बाबू सोना. सोना. ठरलंय तुमचं? ठरलंय एकदम. फायनल. हा. ओके चला. अरे बापरे. पाणी गोंधळ करू नका. काय होते? क्युटी पाय, ए क्युटी पाय, काय झालं तुला? कशाच बाबू? किती दिवसांनी आवाज ऐकला माझा सोना.